नमस्कार बंधूंनो, शेती कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज बनवतोय व्हिडिओ कपाशीवरचा. हे कापसाचं पीक आहे, पांढरं सोनं म्हणतात ज्याला, व्हाईट गोल्ड. आणि या कापसाच्या पिकाचा व्हिडिओ आज आपण बनवतोय. हा माझा कापूस जो आहे हा कोरडवाहू भागातला कापूस आहे. आणि या कोरडवाहू भागामध्ये आपण कापूस जो पिकवला आहे तर तुम्ही पाहू शकता जवळपास 6-6.5 फूट, काही ठिकाणी 7-7.5 फुटापर्यंत कापसाची हाईट गेलेली आहे. तर तुम्ही हा कापूस नीट पहा. 2 वेचण्या या कापसाच्या झालेल्या आहेत. आपण अंतर जे ठेवलं आहे ते 2 फूट 2 झाडांमध्ये अंतर ठेवलं आहे अंदाजित. आणि 2 लाईनमधलं अंतर हे 4.5 फुटाच्या आसपास आपलं आहे. तर ह्या 2 झाडातलं अंतर 2 फूट, लाईनीतलं अंतर 4.5 फूट. हे जर पाहाल तर ही पहिल्या वेचणीचं कापूस आपण वेचलाय. हे वरचे जे तुम्हाला बोंड दिसत आहेत ह्या दुसऱ्या वेचणीचा कापूस आहे. आता सध्या हा कापूस 3ऱ्या वेचणीत आहे. हे तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, हा एकदम जर कापूस पाहाल तर लांब धाग्याचा आणि चांगल्या क्वालिटीचा कापूस आलेला आहे. याच्यात सरकीचं प्रमाणही चांगलं आहे. बिया हाताला लागत आहेत. सरकीचं प्रमाण भरपूर चांगलं आहे, त्याच्यामुळे वजन चांगलं देता येते. तर ही सरकी तुम्ही जर दाखवतो तुम्हाला, ही सरकीची याची बी, हे आपण जी सरकी म्हणतो सीड, कॉटन सीड, हे झालं कॉटन सीड. आणि हा धागा म्हणजे कॉटन सीड आणि धागा हे 2 वेगवेगळे यातले कंटेंट. किंवा याच्यात 2 हे याच्यापासून सरकी पेंट बनती, ऑइल निघून, आणि याच्यापासून कापडाची निर्मिती होती, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता ही बाजू जर पाहिली तर हा वेचलेला कापूस पूर्ण झाला आहे. या बाजूला अजून वेचणं चालू आहे लेबर लावून. अंदाजित आम्ही 15 रुपये किलोचा रेट सध्या देतोय वेचणाऱ्यांना. ही तिसरी वेचणी झाल्यानंतर 4थ्या वेचणीसुद्धा आहे. हे बोंड जर तुम्ही पाहत असाल हिरवे आहेत, अजून हे बोंड हिरवे आहेत. तर याची पुढची स्टेज ही अशी असते. हे बघा, हे तडकल्यानंतर हे फुटतात आणि मग हा कापूस येतो. कापूस बाहेर आल्यानंतर ह्या पद्धतीचं बोंड दिसतं. हे तडकलेलं बोंड आहे, हे पूर्ण उमललेलं बोंड आहे. मग ह्याच्यातून हा कापूस आपण असा वेचून घेत असतो. तर या पद्धतीत कापसाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. वेळोवेळी त्याला खतं, त्याच्यानंतर 2 स्प्रे झाले कीटकनाशक, बुरशीनाशक वगैरेचे. यावर्षी पावसाने चांगली मेहरबानी केली, त्यामुळे उत्पन्न चांगलं निघेल. आणि अंदाजित 80,000 रुपये ते 1 लाख रुपये या कापसातून एकरी उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. 15-1 क्विंटलच्या आसपास यावर्षी कापूस निघेल एकरातला. सध्या 7,100 रुपये भाव चालू आहे कापसाला. तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न याच्यातून आम्हाला मिळण्याची यावर्षी अपेक्षा आहे. कोणतेही पीक केलं तर योग्य नियोजन जर ठेवलं तर उत्पन्न हे हमखास होतं. थोडी निसर्गाने साथ द्यावी लागते, पण मग मेहनत करणं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक शेतकऱ्याला माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीचं पिकाचं नियोजन करा आणि उत्पन्न, हमखास उत्पन्न घ्या. हा व्हिडिओ आपण जो बनवला आहे त्याच्यानंतर व्हिडिओ आपण बनवूया की कपाशी वेचली कशी जाती, कापूस वेचल्यानंतर तो मार्केटला कसा नेला जातो, तिथं कसे भाव ठरतात कापसाचे, लिलाव पद्धत कशी होती, किंवा तुम्ही व्यापाऱ्याकडे नेता तेव्हा व्यापारी काय पाहतो कापसामध्ये, या बऱ्याच गोष्टी आहेत पुढच्या. याचे पण आपण व्हिडिओ कव्हर करू. ज्याच्याने नवीन जे शेतीत येणारे लोक आहेत किंवा ज्यांना या पिकात कापूस पीक उत्पादन घ्यायचं आहे तर त्यांना त्याची माझ्या व्हिडिओनी मदत होईल. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये नवीन कंटेंट आणि नवीन गोष्टींवरचा तुम्हाला डिटेल्स द्यायकरता. धन्यवाद.